रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप चांगल्या लोकेशनवरती एक 1 BHKचा फ्लॅट दाखवतोय. लोकेशन चांगलं इन द सेन्स तलावपाळीला लागून एक मारुती दर्शन नावाची बिल्डिंग आहे. दगडी शाळेला लागून असणारी ही बिल्डिंग असणार आणि इथेच एक 380 कार्पेटचा 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत कार पार्किंग नसणार आहे. ट्रू व्हीलरची पार्किंग सोडून बाकी इथं काही नसणार आहे. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तिथे हा 1 BHKचा फ्लॅट आहे. खरं त्याचा लेआउट कसा आहे, काय आहे, मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण हे जे घर आहे ह्याचं फक्त लोकेशन चांगलं आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती असणारं हे घर असणार आहे. ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण येतो त्यावेळेला इथं एका फ्लोअरवरती जर तुम्ही बघितलं तर एकच घर असणार आहे, जे एकटं एक घर आहे, ज्याच्यात तुम्ही जर घराच्या बाहेर बघितलं तिथपासनं इथपर्यंत अशी तुम्हाला एकदम मोकळी जागा तुमच्या घराच्या पुढं नक्की मिळणार आहे. आणि एक तुमची लगेच इमिडिएटली तुम्हाला एक लिफ्टची पण सोय आहे. म्हणजे घर आणि घराला एक लिफ्ट आणि एका फ्लोअरवरती एकच फ्लॅट, अशा पद्धतीचा खरं हा 1 BHKचा फ्लॅट आहे. आणि ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण जातो त्यावेळेला साऊथ ईस्ट, बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ वेस्ट असणारा फ्लॅट असणार आहे. आणि हे नंतर ज्यावेळेला आपण इथे येतो त्यावेळेला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा, थोडा छोटाही सही पण अशा सुंदर पद्धतीचा हा तुम्हाला एक हॉल मिळतो. त्याला जर हॉल बघितलं तुम्ही तर त्यांनी TV युनिट म्हणा, हॉल सिलिंग म्हणा, हे सगळं व्यवस्थित पद्धतशीर चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि नंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला एक हाफ बेडरूम म्हणून जरी वापरला तरी चालेल. सध्या तर हे मंडळी हाफ बेडरूम वापरतात. अधिक तुम्ही जर इकडे बघितलं तर त्यांनी स्टोरेजसाठी इकडे एक स्टोरेज म्हणजे कपाट वगैरे पण व्यवस्थित खरं बनवलेलं आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर मग मात्र एक लांबलचक मोठ्या चांगल्या पद्धतीचे किचन मिळतं, ज्याच्यात तुमचं फ्रीज, वॉशिंग मशीन, त्या सगळ्याच गोष्टी ह्या किचनमध्ये मात्र तुमच्या एकदम ॲडजस्टेबल आहे. जिथे मॉड्युलर किचन, स्टोरेज वगैरे सगळं ह्या पद्धतीनं खरं तुम्हाला केलेलं राहतं घर आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीनं तुम्हाला ही जागा आहे. खरं किंमत पण त्या पद्धतीची खरं ठेवल्या गेलेली आहे. इथे यांनी भगवंताचं मंदिरही ह्या साईडला केलेलं आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या किचनमधनं किंवा ह्या हाफ जो तुम्हाला बेडरूम टाईप जागा होती त्या, किंवा तुम्ही ह्याच्या डायनिंग म्हणून तुम्ही जर केलं तरी चालेल. आणि इकडनं जर ह्या हॉलमधनं तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आणि खाली जर बघितलं तुमचा हा रोड इंटरनल जो सिटीमधला जो आतल्या आत जे आहे तो रोड तुम्हाला इकडनं दिसतो. नंतर ज्यावेळेला आपण ह्या हॉलमधनं इकडच्या साईडला जाऊ, त्या पुढच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला इकडे बाकी एक खरोखर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे दिलं गेलेलं आहे, जे एवढ्या पद्धतीचं आणि असं मोठं नक्की मिळतं. हात धुण्यासाठी इथे एक परत वेगळी जागा इकडं खरं दिल्या गेलेली असणार आहे. आणि नंतर जर पुढे आलो आपण तर इथे परत एक बेडरूमची सुविधा दिलेली. याच्यात जर तुम्ही बघितलं तर इथे AC म्हणा, ह्या सगळ्या पद्धतीनं असं तुम्हाला बेडरूम इकडनंही मिळतं. आणि इकडे एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिले गेलेली असणार आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर परत एक कपाटाची जागा आहे, जे खूप मोठं असं कपाट तुमचं ह्या साईडला एकदम पद्धतशीर मात्र राहू शकतं. अशा पद्धतीचा लेआउटचा हा एक 1 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनपासून जवळ घर हवं आहे, तलावपाळीला लागून असणारं घर हवं आहे, ॲडजस्टेबल बजेट आहे, खूप लांब जायचं नाही आहे, आणि त्याच लोकांसाठी खरं हा फ्लॅट चांगला आणि पस्त नक्की असू शकतो. कारण या फ्लॅटची किंमत जी आहे 68 लाख रुपये निगोशिएबल असणारा हा असा फ्लॅट मिळणार आहे. बिल्डिंग पण खूप जास्त जुनी नाही आहे. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सोसायटी झालेली नाही आहे. तर अशा पद्धतीचा 68 लाख निगोशिएबल हा आपल्याकडे फ्लॅट उपलब्ध असणार आहे. ज्या मंडळींना कमी बजेटमध्ये ठाणा स्टेशनच्या जवळ घर हवं असणार, मला असं वाटतं त्यांच्यासाठी एक उपलब्ध आपण हा ऑप्शन करून ठेवलेला आहे. कार पार्किंगची सुविधा मात्र नक्कीच नाही आहे. अशा पद्धतीचे रोज नवीन काही ना काही फ्लॅट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून कुठेतरी तुमच्या बजेटनुसार एखादा फ्लॅट तुम्हाला ॲडजस्ट होईल. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.